नमस्कार. स्नेहपूर्ण मेजवानीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण बनवणार आहोत पालक वडी. त्याच्यासाठी मी इथे अर्धी जोडी पालक स्वच्छ धुवून चिरून घेतलेला आहे. आता तो आपण बाउलमध्ये काढून घेऊयात. आता आपण याच्यामध्ये ॲड करत आहोत मिरचीचा ठेचा. याच्यामध्ये मी लसूण आणि जिऱ्याचा वापर केलेला आहे वाटण बनवताना. आता आपण इथे 1.5 चमचा ओवा टाकून घेऊया. त्याच्यानंतर आपण इथे 1 चमचा हळद टाकून घेणार आहोत, चवीनुसार मीठ. आता आपण त्याच्यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ टाकणार आहोत. आपल्याला लागेल तसं बेसन पीठ याच्यामध्ये ॲड करायचं आहे. अर्धी वाटी तांदळाचं पीठ याच्यामध्ये याच्यासाठी टाकायचं आहे की वडी खाताना आपल्याला कुरकुरीत लागते. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. आपल्याला याच्यामध्ये पाण्याचा वापर करायचा नाही आहे, कारण पालक धुवून घेतलेली आहे आणि पालकामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं. आता आपण हे सगळं मिक्स करून घेतलेलं आहे. आता आपण ह्याचे 2 छान गोळे बनवून घेऊया. अशा पद्धतीनेच गोळे बनवायचे आहेत, जेणेकरून आपली वडी कापताना सुद्धा त्याच्या वड्या गोल येतील. आता या इडली पात्रातील एक प्लेट आहे, त्याला मी ऑलरेडी तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण याच्यामध्ये हे 2 गोळे ठेवून घेऊया. आता मी गॅसवरती पाणी उकळायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण ही प्लेट ठेवून देऊया. हे इडली पात्राचं भांडं आहे. आता मी याच्यावरती झाकण ठेवलेलं आहे. आता आपण हे काढून बघूया. बघू शकता आपली वडी शिजलेली आहे. आता आपण गॅसवरती तेल गरम करण्यासाठी ओतत आहोत. तेल आता आपल्या इथे गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण एक एक करून वडी सोडून घेऊया. आपल्याला अशाच तऱ्हेने सगळ्या वड्या भाजून घ्यायच्या आहेत. तुम्ही शेवटी बघू शकता वड्या किती छान झालेल्या आहेत.